नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे जिल्हा न्यायालयाविषयी 50 प्रश्न आपण या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, मेड इन चायना या चर्चित पुस्तकाचे लेखक व लेखिका कोण आहेत? मेड इन चायना या चर्चित पुस्तकाचे लेखक व लेखिका कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे परिंदा जोशी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चीनमध्ये कोरोनाचा विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण डॅश या दिवशी आढळला आहे. चीनमध्ये कोरोनाचा विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण डॅश या दिवशी आढळलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 31 डिसेंबर 2019, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सेल्युलर जेल कोठे आहे? सेल्युलर जेल कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पोर्ट ब्लेअर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसीनराम हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसीनराम हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मेघालय, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण आहे? चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सायट्रिक ॲसिड, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उदय योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारणाशी संबंधित आहे? उदय योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारणाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऊर्जा, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मनोहर म्हणजे सुंदर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शेतकऱ्याला मिळणारे कर्ज शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. शेतकऱ्याला मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तगाई, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी भाववाचक नाम कोणते आहे? खालपैकी भाववाचक नाम कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गरिबी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1917 रोजी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो? आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नायट्रोजन, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी 14 एप्रिल हा कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस आहे? खालपैकी 14 एप्रिल हा कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भिलाई हा लोह पोलादाचा कारखाना कोणत्या राज्यात आहे? भिलाई हा लोह पोलादाचा कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे छत्तीसगड, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चुकीची जोडी ओळखा. किल्ला व आणि जिल्हा. चुकीची जोडी ओळखायची आहे मित्रांनो, किल्ला आणि जिल्हा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सातारा व पुरंदर, ही आपली चुकीची जोडी आहे. आणि सिंहगड पुण्याला आहे, कोल्हापूर पन्हाळा आहे आणि रायगड मुरुड जंजिरा आहे. पण आपली चुकीची जोडी सातारा आहे, पुरंदर ही चुकीची जोडी आहे. नेक्स्ट,
थॉमस कप व उबेर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप व उबेर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बॅडमिंटन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 26 जून कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? 26 जून कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंमली पदार्थ विरोधी दिन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताची सर्वात जास्त सरहद असणारा देश कोणता आहे? भारताची सर्वात जास्त सरहद असणारा देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बांगलादेश हे आपलं सर्वाधिक जास्त सरहद असणारा देश आहे. नेक्स्ट, भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या? भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मीरा कुमार हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण आहेत? भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विक्रम साराभाई यांना भारताचे कार्यक्रमाचे अंतरिक्ष पितामह असे म्हटले जाते. नेक्स्ट, विक्रमादित्य युद्धनौका भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतली आहे? विक्रमादित्य युद्धनौका भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रशिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1091 ही हेल्पलाईन डॅडॅशी संबंधित आहे. 1091 ही हेल्पलाईन डॅडॅशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महिलाशी संबंधित आहे. नेक्स्ट, भारतातील पहिली महिला रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स चालक कोण बनली होती? भारताची पहिली महिला रुग्णवाहिक ॲम्ब्युलन्स चालक कोण बनलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे एम वीरा लक्ष्मी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मोठी तिची सावली या चर्चित पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? मोठी तिची सावली या चर्चित पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मीना मंगेशकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, समास ओळखा तोंडपाठ. समास ओळखायचा आहे मित्रांनो तोंडपाठ. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तत्पुरुष समास होईल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आज्ञार्थी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अलंकार ओळखा. गणपत वाणी बिडी पितांना चावायचा नुसती काडी. अलंकार ओळखायचा आहे मित्रांनो गणपत वाणी बिडी पितांना चावायचा नुसती काडी. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्वभाव व्यक्ती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गौरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गौरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दुर्गा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे श्लेष अलंकार हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सिंह समानार्थी अयोग्य शब्द ओळखा. सिंह समानार्थी अयोग्य शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे समर आणि केसरी, पंचनान आणि मृगेंद्र हे सिंह या शब्दाचे समानार्थी आहेत पण समर हा शब्द नाही. नेक्स्ट, कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तहसीलदार हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे खान अब्दुल गफार खान हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 12 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा करण्यात येतो? 12 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आंतरराष्ट्रीय युवक दिन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाभारताचे युद्ध झालेले कुरुक्षेत्र ठिकाण कोणत्या राज्यात आहे? महाभारताचे युद्ध झालेले कुरुक्षेत्र ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हरियाणा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
भीमबेटकाच्या लेण्या आणि शैलग्रह कोठे आहेत? भीमबेटकाच्या लेण्या व शैलग्रह कोठे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मध्य प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, थराचे वाळवंट मुख्यतः कोणत्या राज्यात आढळते? थराचे वाळवंट मुख्यत्वे कोणत्या राज्यामध्ये आढळते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चीन या देशाचे चलन कोणते आहे? चीन या देशाचे चलन कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे युआन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करावी अशी शिफारस कोणी केली होती? भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करावी अशी शिफारस कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लॉर्ड मेकाले हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, संगणक प्रणाली ही डॅशवर आधारलेली आहे. संगणक प्रणाली ही डॅशवर आधारलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डिजिटल मोड हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात पहिले साक्षर राज्य कोणते आहे? भारतातील पहिले राज्य साक्षर राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे केरळ राज्य पहिले राज्य हे साक्षर आहे. नेक्स्ट, पेसमेकर हे डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरता वापरतात. पेसमेकर हे डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरता वापरतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हृदयाचा त्रास हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान कोणत्या राज्यातून सुरू झाले? बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान कोणत्या राज्यातून सुरू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हरियाणा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चिंतामणी या अष्टविनायक गणपतीचे तीर्थक्षेत्र कोणते आहे? चिंतामणी या अष्टविनायक गणपतीचे तीर्थक्षेत्र कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पांढरे सोने कशाला म्हटले जाते? पांढरे सोने कशाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कापूस हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प डॅश या नदीवर उभारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प डॅश या नदीवर उभारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोयना हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 एप्रिल 2016 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रबराच्या उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? रबराच्या उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे केरळ राज्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 50 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.